राहाता तालुक्यातील सावळीवीर वाडीतील गोरगरीब नागरिकांच्या आयुष्यात आजचा दिवस आनंदाश्रूंनी ओला झालाय। तब्बल 4 दशकांपासून आपल्या स्वतःच्या घराच्या जागेचं स्वप्न डोळ्यात बाळगून जगणाऱ्या 219 कुटुंबांना अखेर कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळालाय। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांच्या पुढाकाराने 9 एकर जमिनीवर या घरकुलासाठी जागांचे वाटप करण्यात आले। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली। जागा वाटपाच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू पाहून वातावरण भारावून गेलं होतं। 3 पिढ्यांपासून एका आशेवर जगणाऱ्या कुटुंबांना अधिकृतरित्या त्यांच्या हक्काची जागा मिळाल्याने गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं। या ऐतिहासिक सोहळ्याला सरपंच उमेश जपे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम सरपंच म्हणून करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे। हे कार्य गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल अशी भावना सरपंच उमेश जपे यांनी व्यक्त केली। सावळीवीर बुद्रुक गावामध्ये गेल्या 40 वर्षापासून स्टेट फार्मिंग बंद पडलं, शेती महामंडळ, आणि हे सगळे गोरगरीब लोक इथंच राहिले आणि त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, शालीनताई विखे पाटील परिवाराने घेतली आणि आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडली। गावचे सरपंच असेल, सभापती असेल, माजी सरपंच असतील, सगळ्या कार्यकर्त्यांनी ती आजपर्यंत पार पाडली। आणि आज सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा असा क्षण की गेल्या 3 महिन्यापूर्वी दादांनी याचं वाटपाचं उद्घाटन केलं, परंतु इथं काही अडीअडचणी होत्या। प्लॉटमध्ये काट्या कुट्या, झाडं, साफसफाई चालू होती। ते सर्व साफसफाई करून आज प्रत्येकाला दादांचं पत्र आणि प्लॉटचा उतारा त्यांचं सगळं त्यांच्या ताब्यात देण्याचं काम आज आम्ही करत आहोत। हे करत असताना आयुष्यात सरपंच असताना एवढं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं, याचं सर्व श्रेय मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील व विखे पाटील परिवाराला देतो। आज ही गोरगरीब जनता आमच्या आजूबाजूच्या शेतात मोलमजुरी करून, शिर्डीला मोलमजुरी करून त्यांनी 35-40 वर्ष महामंडळ बंद पडल्यापासून इथं उदरनिर्वाह केला आणि असेच राहिले। वारा असो, ऊन असेल, पाऊस असेल, अडीअडचणीला सामोरं जात राहिले। परंतु नामदार साहेबांच्या आशीर्वादानं यांचं रेशन असेल, यांची लाईट असेल, यांचं पाणी असेल, यांचा 1 रुपया टॅक्स ग्रामपंचायतला मिळत नव्हता, पण साहेबांनी आदेश केला की आम्ही सगळ्या सुविधा यांना आजपर्यंत 35-40 वर्ष पुरवल्या आणि त्याचे कष्ट काय जे घ्यावे लागले ते नामदार साहेबांना, विखे पाटील परिवाराला घ्यावे लागले। आणि आज आम्ही असं सुवर्ण स्वप्न बघितलं होतं, ते साकार झालं। तिथे या सगळ्यांचे अक्षरशः RCCचे घरं होतील। बऱ्याच जणांचे दादांनी घरकुलं मंजूर केले। यातील जवळपास 40-50% लोकांना आज 2-2 लाख रुपये घरकुलाचे मिळणारे, दलित समाजाचे असतील, STच्या असतील, SCच्या असतील, ओपनचे सुद्धा माझ्या गावात जवळपास 125-150 घरं ओपन कॅटेगरीचे पण मंजूर झालेले आहेत। मुस्लिम समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे। हे सगळे लोक आयुष्यभर नामदार साहेबांचे ऋणी राहिले, त्याचं फळ या दिवाळीनिमित्त आज त्यांना देण्याचं श्रेय भाग्य मला लाभलं। मी साईबाबांच्या आणि नामदार साहेबांच्या कृपेने आज इथं उभा आहे, याचं मी माझं भाग्य समजतो। किती प्लॉट, एकूण हा प्लॉट किती एकराचा आहे आणि किती? ज्या प्लॉटमध्ये सगळी घरकुलं बसली तो 9 एकराचा प्लॉट आहे। तसंच याच्या आधी खान वसाहतला जिथं घरकुलं बसली तो 5 एकरचा प्लॉट आहे। त्याचप्रमाणे इथं बाजूला मुस्लिम कब्रस्तान, गिरी गोसावी ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी, त्या सार्वजनिक सगळ्या समाजासाठी स्मशानभूमी आणि घनकचरा व्यवस्थापन असाही बाजूला 5 एकर प्लॉट मिळाला। त्याचप्रमाणे इथं पलीकडं गट नंबर 36मध्ये 7 एकर प्लॉट मिळाला। तिथेही आपल्याला सौर ऊर्जेचा प्रकल्प दादा आणि साहेब उभा करून देणार आहेत का, ज्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाने ह्या गावातली आणि परिसरातली सर्व लाईट ही सौर ऊर्जेवर चालेल। प्रत्येक शेतकऱ्याला सौर ऊर्जा देण्याचा मानस नामदार साहेबांचा आहे आणि तो साहेब लवकरात लवकर साकार करतील। मी या सगळ्या याच्याबद्दल मी आभार मानू इच्छितो, ते फक्त नामदार साहेबांचे, दादांचे। आज किती लोकांना प्लॉट मिळणार? आज आम्ही 220 लोकांना प्लॉट वाटप करतोय।
दिवाळीपूर्वी खरं तर या लोकांना प्लॉट विक्री वाटप होते की काय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो? हो, आनंद आहेच ना. 220 लोकांना प्लॉट वाटप आज होतंय आणि इथंच 100 लोकांना प्लॉट वाटप 1 महिन्या 1.5 महिन्यापूर्वी झालेलं आहे. जे लोक इरिगेशन हद्दीत राहत होते, आवारे वस्तीवर राहत होते, जे गावात इतर ठिकाणी इतरत्र अतिक्रमण करून राहत होते, त्यांची सुद्धा व्यवस्था दादांना विनंती करून आम्ही इथं केलेली आहे. आमच्या गावात कुठेही अतिक्रमण 100% राहणार नाही याची आम्ही शाश्वती देतो आणि सगळ्या गोरगरिबांचं, दीन दलित दुबळ्यांचं, 12 बलुतेदारांचं आम्हाला कल्याण करता आलं. मी सरपंच असताना याचं भाग्य मी समजतो आणि वैयक्तिक मला खूप आनंद आहे. म्हणजे माझे आज आईवडील 85 वर्षाचे, त्यांनी या लोकांचे कष्ट बघितलेले आणि तो आनंद आज आमच्या गगनात मावत नाही. याचं श्रेय सगळं नामदार विखे पाटील व विखे पाटील परिवाराला आहे. माझ्याबरोबर माझे सरपंच सोपनराव आहेत, त्याचप्रमाणे पोलीस पाटील आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे, माझे सभापती जिजा पाटील आहे, आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, सर्व कार्यकर्ते असतील, उपसरपंच विकास पाटील जपे का ज्यांनी ह्या वार्डातून ते नेहमी निवडून येतात आणि विकास पाटलाचं सुद्धा एकदम मोलाचं कार्य ह्या प्लॉट वाटपासाठी याच्यासाठी आहे. यांचंही मी आभार मानतो. सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो. आजी माझी जेवढे सरपंच असतील, जेवढे कार्यकर्ते असतील, हे सर्व विखे पाटील परिवाराची निगडीत आहे आणि त्यांच्याबरोबर निगडीत राहतील. हा सगळा समाज नामदार साहेबांबरोबर अविरतपणे काम करीत राहील आणि काय इथं 10-5% 1-2% जर कोणी राहिलं असेल तर त्यांचं पण वाटप आपण करणार आहे. दादांकडे अर्ज पाठवण्याचं काम चालू आहे. कारण इथं दादांच्या आदेशानुसार सगळं काम होतं. दादांच्या पत्राशिवाय एकही प्लॉटचं वाटप होणार नाही आणि जे काही रोख राहिले त्यांना दादांना विनंती करणार आहे की यांनाही तुम्ही पत्र द्या. कारण मला अधिकार नाही आहे. जर दादांनी मला आदेश केला, पत्र दिलं तर मी प्लॉट वाटप करून टाकणार आणि ते लवकरात लवकर होईल. आम्ही 4 पिढीपासून इथं राहत होतो दादा. आम्हाला बाथरूमची सुद्धा इथं सोय नव्हती, पाण्याची सोय नाही, कशाचीच नाही. आम्हाला दादा सुजित दादा विखे पाटील यांनी खूप छान काम केलं का आम्हाला स्वतःचं घर मिळवून दिलं आणि उमेश भाऊ सरपंच यांनी पण स्वतःचं आम्हाला घर मिळवून दिलं. आमच्यासाठी खूप हे केलं त्यांनी. त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव अंजली कैलास पगारे. मी जरी आता नवीन जरी असले तरी माझे सासू सासऱ्यांच्या 3 पिढ्या इथं गेलेल्या आहे. आमची 5वी पिढी या वाडी वस्तीवर आहे आणि आम्ही म्हणजे आमचे जुने जे होते त्यांनी पण खूप हाल अपेक्षा इथं सहन केल्या आणि खूपच म्हणजे पहिले काहीच नव्हती सोय तरी पण ते राहिले इथं. कंपनीमुळं ते इथं पोट भरायला आलेले होते आणि नंतर ही वस्ती तयार झाली, वाडी वस्ती म्हणून तयार झाली. इथं लाईटीचे खांबं वगैरे सगळी सोय, रस्ते हे सरपंचनी पहिले जे सरपंच होते त्यांनी प्रयत्न केले, माझे सरपंच यांनी पण प्रयत्न केले आणि त्यांनी हे केलं. सुजितदादांनी आज तुम्हाला प्लॉट दिला. हा, याचे सगळं श्रेय सुजितदादांना जात आहे. सुजितदादा आणि विखे पाटील साहेब यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हाला या जागा मिळवून दिल्या. तर ही आम्हाला दिवाळी भेटच समजायची आणि त्यांनी भावासारखंच आमच्या पाठीमागे उभे राहून लाडक्या बहिणीसारखंच त्यांनी आम्हाला इथं एक गिफ्ट दिलेलं आहे भावाकडनं बहिणीला आणि खूप त्यांचे आभार मानते. माझं नाव जयश्री नानासाहेब आवटी. जवळजवळ 3 पिढ्यापासून इथं सगळे लोक राहत आहे. ज्यावेळेस कारखाना चालू होता त्यावेळेस आले, पण त्यावेळी जे कच्च्या स्वरूपातले घरं होते ते पक्क बांधकाम करायला आम्हाला इथं परवानगी नव्हती. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष हा प्रश्न वाढत चालला होता. पण जो सपोर्ट या गावासाठी आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील सर आधारस्तंभ आणि त्यांचे जे चिरंजीव आहे सुजय दादा विखे यांनी जो प्रश्न न सुटणारा होता तोही सोडून या गावासाठी जे प्रयत्न केलेले आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि आम्ही सर्व ग्रामस्थ, आमचे सरपंच उपसरपंच यांनी जे आमच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो. आजी देणगी जो आशीर्वाद आम्हाला दादांनी दिलेला आहे तो अनामूल्य आहे, तो अविस्मरणीय क्षण आज गावाने अनुभवलेला आहे. या ठिकाणी जे पक्क्या स्वरूपाची घरं होणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगिनींसाठी महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. कारण की शौचालय नव्हते, पाणी नव्हतं, लाईट नव्हती आणि पक्क्या स्वरूपात जे घरं बांधून ते त्यांचं स्वप्न पूर्ण करणारे ते सगळं शक्य झालेले फक्त राधाकृष्ण विखे पाटील सर आणि सुजय दादा विखे सर. आणि जो प्रश्न याच्या आधी सुटला असता पण आमचे सरपंचांनी त्याच्या पाठीमागं सतत प्रयत्न केले. सरपंच उमेश दादा, विकास भाऊ यांनी जे प्रयत्न केले त्यांचे सर्व गावाच्या वतीने मी आभार मानते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळालेल्या या घरकुलांमुळे सावळीवीर वाडीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची दिवाळी उजळली आहे.